आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय नक्की? अरे काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे, बापाचं घर नाहीये। मी पण बाप आहे तुझा, कळलं ना? जास्त बोललास ना वर्दी उतरवून फेकेन तुझे। अरे काय एडावडा चालू आहे हा? आणि तू तुला बसायला सांगितलं, उठला कशाला? बस इथे कशाला आला? अमरे कोण तुम्ही आणि याचे कोण? मुजुमदार इंडस्ट्रीजचा मालक आहे मी, अजय मुजुमदार, आणि ह्याचा मोठा भाऊ। अरे सर सॉरी, अरे नाव ऐकलं होतं। अरे बसा ना तुम्ही सर, बसा ना। अरे काय करतो? बसा ना सरांना, बसाव साहेब, बसा। सॉरी, बसा बसा सर, सॉरी। ए बाळा तू पण बस ना, बस बस। साहेबांसाठी चाय पाणी आण जा। हो साहेब। अरे सॉरी सर, मिस्टेक झाली। ते नाव ऐकलं होतं तुमचं, पण ते विसरलं, जरा कन्फ्युजन झालं। काय साहेब, नाव ऐकलंय म्हणता आणि तरी याला घेऊन आला तिकडे? अहो साहेब, त्यांनी गुन्हाच तसा केलाय, म्हणजे चुकून घडला असेल त्याच्या हातून, आणि त्यांनी तसं कन्फेशन देखील दिलंय। एक मिनिट, कन्फेशन? कसलं कन्फेशन? काय रे? मी दारूच्या नशेत गाडी चालवत होतो। ड्रायव्हर काका माझ्या बाजूलाच बसलेले, ते सांगत होते मला नको म्हणून, पण मी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि गाडी चालवायला घेतली। अचानक गाडीचा स्पीड वाढला आणि एक माणूस गाडी खाली आला, तो मेला तिकडेच। अक्कल आहे तुला? मूर्ख, हे सगळं इथे सांगतोस पोलीस स्टेशन मध्ये यांच्या समोर? हे कन्फेशन काय करू शकतो साहेब? अहो साहेब, त्याच्याकडे साधं लायसन्स सुद्धा नाही, आणि या दप्तरात त्यांनी कन्फेशन फाईल झाली आहे त्याची, आणि महत्वाचं म्हणजे चहावाल्याने हे सगळं गुन्हा घडताना पाहिलंय, हाय विटनेस आहे। बोला आता कसं करायचं? किती लागतील? आता कसं बोललात? अहो ही मर्डर केस आहे। पुढे बोला। तो जो बाहेर तुमचा ड्रायव्हर बसलाय ना, आपल्या हातात आलेलं सगळंच निसटून गेलं, होतं नव्हतं झालं। आम्ही सुद्धा याच आज्ञाने माणसामध्ये होतो, पण तुम्ही आम्हाला वाचवलं, आमच्या मुलांचं मुलींचं भविष्य वाचवलं। पण त्यांना ही गोष्ट नाही कळणार, त्या सगळ्यांना पैशाचं आमिष दाखवलं, वेगळ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे चूक काय बरोबर काय हे त्यांना नाही कळणार। डोळ्यावर पट्टी बांधली की माणसं। माझा प्रश्न आहे की आता आपण काय करायचं? या माणसांसाठी आपण लढत होतो, त्या माणसांनाच आपण नकोय, आता काय करायचं आपण? नाही आदित्य, आपण एवढ्या लवकर कुठल्या कन्क्लुजनवर नाही पोहोचू शकत। मला माहिती नक्की काहीतरी मार्ग निघेल। काय मार्ग निघणार सुंदरी याच्यावर? ना आपल्याकडे पुरावे आहेत, ना आपल्याकडे माणसं आहेत। कोणासाठी लढायचं? कोणाच्या जीवावर लढायचं आपण? अगं आज जो प्रकार घडला तो किती भयानक होता, आणि त्यांच्या सांगण्यावरून गावकऱ्यांची माथी फिरली आणि आपलं काही बरं वाईट केलं त्यांनी तर नाही, ताई तू त्यापेक्षा जायत। मला वाटलं होतं गावात शिक्षण आलं, शाळा आली तर गावाची प्रगती होईल, पण माझं चुकलं, तुला इकडे बोलवायलाच नको होतं सुंदरी। सुंदरी
मला बरं वाटत नाही बोलायला, पण जाऊ दे, सोड. पण जाऊया परत. अरे पण आदित्य, सगळं अर्धवट टाकून कसं जायचं? होय ताई, तुम्ही खरंच जा आणि आम्ही पण नाही थांबवणार तुला. सुंदरी, आणि मला खरंच वाटतं आता काय नाही होऊ शकत. अर्ध्या लोकांना त्या मुजुमदाराने विकत घेतलेलं आहे आणि अर्ध्या लोकांना त्या सरपंचाने घाबरून ठेवलेलं. काय करू शकतो आपण? काय होप्स आहेत आपल्याकडे? बरोबर आहे तुमचं ताई. नको का खस्त खाऊस या माणसांसाठी. आणि कदाचित गावाच्या नशिबात हेच असेल. सुंदरी, बघ, हे मलाही वाईट वाटते या गोष्टीचं. मलाही बोलायला काही आवडत नाहीये, पण आपण जाऊया परत. मी बॅग भरायला. असं काय करतोयस आदित्य? अरे आपणच जर हारलो तर गावाने काय करायचं? आणि मी या गावात शाळा उभी करायला आले होते आणि आजचं स्वप्न नाहीये माझं. खूप आधीच आहे, तुलाही माहिती आहे ना. मग असं अर्धवट सोडून कसं जायचं? हे बघ आदित्य, तुलाही माहिती आहे, आधी अशी कित्येक संकट होती ज्याला मी एकटीने तोंड दिले. पण आता तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात. माझी ताकद दुप्पट झाली आणि अशा वेळी यातून माघार घेणं मला योग्य वाटत नाही. सुंदरी, काय मार्ग निघणार आहे? मला नाही वाटत काही होऊ शकतं आता. हे बघ आदित्य, मला एवढंच माहिती आहे, आपली बाजू सत्याची आहे आणि देव वरतून पाहतोय ना, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. हॅलो. हां हां, ठीक आहे. आता आपली देवाने हाक ऐकली आणि आपण हरलेली बाजी पलटणार आहे. एक मिनिट, काय झालंय मला सांगाल का तुम्ही? आता मी जे सांगणार त्यावरून तुमची खात्री पटणार आहे की आपणच जिंकणार आणि शाळा त्या जागेच उभे राहणार. म्हणजे असं काय घडलंय? बातमी अशी की देवाचा चेहरा घेऊन हिंडणाऱ्या मुजुमदाराबद्दल आहे, ती पण पोलीस स्टेशन मधून. पोलीस स्टेशन? हो. बस बस मोहन, बस. काय झालं रे मोहन? हे काय झालं? साहेब रडू नका साहेब, होईल सगळं ठीक. मोहन, कसं ठीक होईल रे सगळं? तर 17 वर्षांचा आहे रे तो. त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होताना दिसतंय रे मला डोळ्यासमोर. साहेब तरी मी त्याला सांगत होतो, पण त्याने हट्टच केला साहेब. देवावरच भरोसा ठेवा साहेब, होईल सगळं नीट. तोच देव. नाही, तो नाही, तू माझ्यासाठी देवासारखा धावून आलायस साहेब. मोहन. मी जर एक सांगितलं तर करशील? सांगा ना साहेब, काही करेन. मोहन, मला आठवतंय तू मागे मला म्हणाला होतास तुझ्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं. होय होय मोहन, तिच्या बाहेरच्या शिक्षणाचाच नाही, फक्त तिच्या अख्ख्या कुटुंबाचा आयुष्यभराचा खर्च मी करायला तयार आहे. फक्त माझ्यासाठी फक्त एक कर. साहेब सांगा ना, मी काही करायला तयार आहे. मोहन, सगळं ठीक होईल साहेब, काही काळजी करू नका. मोहन, देवासारखा धावून आलास रे. साहेब ऐका ना, इकडे एक ऍक्सिडेंटची केस आली, त्याविषयी आम्हाला बोलायचं होतं. आणि हो, कुठल्या केस बद्दल बोलायचंय? या इकडे या. या या. बोला, कसली चौकशी करायची? बसा. एक ऍक्सिडेंटची केस आहे
सुजित मुजुमदार म्हणून एक माणूस आहे, त्याच्या अगेन्स्ट ऍक्सिडेंटची केस आली आहे, त्याविषयी माहिती हवी होती थोडी. हो का? अशी केस आली आमच्याकडे? मला आठवत नाही. आणि जरी आली तरी तुमचा इंटरेस्ट त्याच्यात कशाला? नाही, त्या गुन्हेगाराला शिक्षा होते की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचं. ही जबाबदारी ना आमची आहे, तुम्हाला कसली काळजी? तुमची जबाबदारी तुम्ही नीट पार पाडताय की नाही हे बघायचंय मला. अच्छा, मग तुम्ही एवढी काळजी का करताय? कोण आहात तुम्ही? कायद्याचं पालन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि तुम्ही जशी त्या नागरिकांची सेवा करताना तशीच सेवा करणारी मी सुद्धा एक सेवक आहे. कलेक्टर सुंदरी मोहिते. मॅडम मॅडम बसा ना, प्लीज सर, बसा बसा. मॅडम पाणी. त्याची गरज तुम्हाला, तुम्ही घ्या. मला मान्य आहे हा एरिया माझ्या अंडर येत नाही, पण काम व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे. मला सांगा, सुजित मुजुमदार यांची केस आली ना तुमच्याकडे, आणि त्याच्या हातून एका माणसाचा जीव गेलाय, त्याने ऍक्सिडेंट केलाय. त्याचं पुढे काय झालं? अच्छा, ती केस होय. अरे वा, आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ती केस आठवत नव्हती आणि आता ह्या कलेक्टर हे कळल्या कळल्या आठवली का केस? काय ना मॅडम, आम्ही गुन्हेगाराला त्याच्या नावाने ओळखतो, पण सुजित मुजुमदार हा काय गुन्हेगार नाहीये, म्हणून ते लक्षात नाही आलं. म्हणजे सुजित मुजुमदार गुन्हेगार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही ना, पण तोच गाडी चालवत होता ना. मॅडम, ड्रायव्हर गाडी चालवत होता, त्याची अचानक झोप लागली, डोळा लागला त्याचा, आणि हा अपघात झाला. एक मिनिट, सुजित मुजुमदारचा ह्याच्याशी काही संबंध नाही याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? काय बोलताय? हे बघा ना, हे घ्या ना, अहो त्यांची सिग्नेचर आहे खाली, बघा. साहेब, अहो माझे वडील कुठे आहेत? मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय. अहो आम्ही अडाणी आहोत का? नियमाला धरून चालतो आम्ही. अहो असं काय करताय तुम्ही? अहो त्यांनी काहीच केलेलं नाहीये, तुम्ही असं त्यांना अडकवून नाही ठेवू शकत. अच्छा, हे बघा त्यांचं कन्फेशन आहे, सही आहे त्यांची इकडे. हे कन्फेशन साफ खोटं आहे. हो, काही बोलू नका, तिकडे सही आहे त्यांची, बघा. म्हणूनच तर म्हणतेय, हे कन्फेशन साफ खोटं आहे. कारण त्यांना सहीच करता येत नाही. ते शिकलेले नाहीयेत, ते सगळीकडे अंगठा लावतात. आणि ह्यावर दिसतोय कुठे अंगठा लावलेला? बोला ना, बोला आता, बोला आता, कुठे गेले तुमचे नियम? मी सांगते नाही, सही नाही हो त्यांची, त्यांना नाही सही करतायत. अहो साहेब, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. अहो त्यांना अडकवतंय ह्याच्यामध्ये. काय ऑफिसर, काय बोलते मुलगी? हो नाही मॅडम, ही खोटं बोलते, ही त्यांचीच सही आहे. अहो नाही हो मॅडम, अहो खरंच त्यांना सहीच नाही करतायत. अहो ते शिकलेलेच नाहीये, हे सगळे लोक अडकवतायत त्यांना. मी प्लीज मॅडम, मला काहीतरी मदत करा ना मॅडम, प्लीज. बस, बस झालं. खोटं बोलणं बंद कर. आणि ते ऑफिसर असं का करतील? रेकॉर्डवरती कन्फेशनवरती सही आहे, मग काय करणार? बस. मला मान्य तिला वाईट वाटतंय. अरे ऑफिसर खोटं का बोलतील? तुला वाईट वाटतं ते मला कळतंय, पण नियमांचं पालन तर करायला पाहिजे ना. तुम्ही ना, तुम्ही सगळेच्या सगळे विकले गेला आहात. पण तुम्ही लक्षात ठेवा, मी सुद्धा माझ्या वडिलांना नक्की सोडवेन.
रिलॅक्स. थँक्यू मॅडम. बरं ऑफिसर, सुजित मुजुमदार आता कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का? मॅडम 17 वर्षाचा मुलगा आहे तो. अपघातामुळे धक्का बसलाय त्याला, त्याच्यामुळे त्याचे भाऊ त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले. ओ ओके ठीक आहे, थँक्यू. वेलकम. सुंदरी, हे मला अजिबात पटले नाही बरं. हे क्लिअरली कळत होतं की तो देसाई आणि मुजुमदार त्या ड्रायव्हरला फसवत आहे. बरं, त्याच्या मुलीनेही ऍक्सेप्ट केलं ना की तिच्या वडिलांना साईन करता येतच नाही. मग कन्फेशन फॉर्मवर त्यांची साईन येणार कशी? बघ सुंदरी, हे जे काही केलं ना फार चुकीचं केलं. आतमध्ये ती मुलगी तुझ्यावरती आशा लावून होती, तू निराश केलंयस तिला. सगळं उघड उघड आहे, पण तरी मला कळत नाही सुंदरी, आतमध्ये तू त्या मुलीची साथ का नाही दिलीस, तिला का निराश केलं? मग आय एम शुअर जर दुनियेला दिसतंय तर तुलाही कळत असणार, पण तुझ्या डोक्यात काय चाललं मला नीट सांग. बोला इन्स्पेक्टर सर. साहेब, ती कलेक्टर सुंदरी इथे आली होती. शेवटी सरकारी अधिकारी आहे ना, तुम्ही सांभाळा. काही झाली तरी माझ्या नोकरी आज नाही आली पाहिजे. एक मिनिट, पण तिच्यापर्यंत बातमी पोहोचली कशी? ते नाही माहिती साहेब, पण ठिणगीला वारा लागला ही दूर तर होणारच ना साहेब. काय म्हणाली ती? तिचा विकीवर शक होता, पण मी ड्रायव्हरचा कबुली जबाब दाखवला. गुड गुड. अरे नाही सर, एवढ्यात त्या ड्रायव्हरची मुलगी इथे आली आणि तिने पूर्ण गोंधळ घातला की तिचे वडील निर्दोष आहे करून. काय? घाबरू नका, मी सांभाळलं आहे. आणि मुळात म्हणजे सुंदरीचा आपल्यावर विश्वास बसलाय आणि बसणारच. आपल्याकडे त्या ड्रायव्हरचं कन्फेशन आहे. गुड, व्हेरी गुड. अजून काही सांगितलं नाही ना तिला? नाही नाही, काय नाही. त्यांनी हा विकी बद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की तो हॉस्पिटलला होता. काय? इन्स्पेक्टर, हे अक्कल आहे का तुला? कशाला सांगितलं तिला? सर, मला नाही वाटत त्यामुळे काय बिघडेल. मग आता ना एक काम कर, तुझं वाटणं जे आहे ना ते तुझ्याकडेच ठेव, आणि आता फोन पण ठेव. बिंडोक कुठला? सुंदरीला हे सगळं एवढ्या लवकर पटलं शक्यच नाही. इन्स्पेक्टर काय सुंदरीला बिंडोक समजतो? मुजुमदार, त्या लोकांना पैशांबरोबर थोडी अक्कलही वाटायला लागेल. सुंदरी हॉस्पिटलला पोहोचली असेल. प्रवीण, गाडी हॉस्पिटलला घे. झालंय तुझं बोलू, आता मी काय बोलू? बोल. हे बघ, मला माहितीये तो पोलीस ऑफिसर खोटं बोलतो आणि तो ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवतो हे सुद्धा मला माहिती. मग असं का केलंस तू? मला फक्त एवढंच म्हणायचं की त्यांना संशय येऊ द्यायचा नाही की आपल्याला त्यांच्यावर संशय आलाय. त्यांना असं दाखवायचं की ते जे काही सांगतायत त्याच्यावरती आपला विश्वास बसला. कळतंय का तुला मी का म्हणते? हे बघ, सही न करता येणं हा आपल्यासाठी खूप मोठा क्लू असू शकतो. आपण जर भेटलो आणि आपल्याला कोणी बघितलं तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून थोडे पेशन्स ठेवूया आणि थांबूया. मला सांग, त्या सुजितला कुठे ऍडमिट केले म्हणाले ते? सिव्हिल हॉस्पिटल. ठीक आहे, आता आपण तिकडे जाऊ, त्याची आपुलकीने चौकशी करा. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी कलेक्टर सुंदरी मोहिते. आम्हाला सुजित बद्दल बोलायचं होतं. अच्छा. आणि सुजित म्हणजे सुजित मुजुमदार. हे त्याचे ब्लड रिपोर्ट्स, आणि या रिपोर्ट हे सिद्ध होत आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नव्हतं. त्याने कुठलं व्यसन केलंय का असं विचारलं का आम्ही? आणि डॉक्टर, मुळात तो या केसमध्ये आरोपीच नाहीये, मग त्याचे ब्लड रिपोर्ट्स काढण्याचा संबंधच काय?
काय डॉक्टर साहेब, काही सुचत नाहीये? एक काम करा, तुम्हाला ज्यांनी हे रिपोर्ट्स आम्हाला दाखवायला सांगितले त्यांना फोन करून विचारा. आता मला असा प्रश्न विचारलाय, मी काय उत्तर देऊ? असो, मला सांगा सुजित कुठे आहे? सध्या त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. का? त्याला थोडं लागलं होतं. नाही, पण FIR मध्ये त्याला लागलंय वगैरे असं काहीच दिलं नव्हतं. आम्ही त्याला भेटू शकतो का डॉक्टर? नाही नाही, तसं नाही. आय मीन तो एका केसमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलंय जर परमिशन असेल तरच भेटता येईल. आणि तुमच्याकडे जर परमिशन असेल तर तुम्ही भेटू शकता. सुंदरी परमिशन हा शब्द सगळ्यांनाच पाठ करून यायला सांगितलं आपल्या समोर वाटतं. बघत ना अजून काय काय शिकवलंय. घ्या घ्या, पाणी घ्या. डॉक्टर, तुम्ही जर या सगळ्यात इन्व्हॉल्ड असाल ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. आम्ही काय करू माहितीये? आम्ही ना तुमच्या एका हातात कात्री देऊ आणि एका हातात नाईफ देऊ आणि म्हणू की स्वतःचं पोस्टमॉर्टम स्वतःच करा. कशी वाटली आयडिया?